लिहून ठेवले होते की जे का रंजले गांजले. आज इतकं छान बेदरकर ताईंनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जानवा. देव आहे कुठं? देव लोकांनी पाहिला मूर्तीमध्ये. मी मूर्तीत नाही म्हणते, मी तुझ्या घरी तुझा देव तुझ पासी, तू जागा भुललासी. आपण जागा भुललेले आहो आणि आपण स्वतःच्या देवाला ओळखत नाही. कबीरदास म्हणत होते, मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. हिरणला कितीतरी उपदेश देऊन त्यांनी सांगितले की हिरण जंगलामध्ये कस्तुरीसाठी हुंडत राहते, पण तिला कस्तुरीची वास येते, पण ती तिच्या जवळच असते तरी तिला माहित नसते. इतकं छान म्हणजे भगवानाने आपल्याला रचलेलं आहे. आणि हा माणसाचा जन्म बडे भाग मानस्तन पावा, सूर दुर्लभ ग्रंथन गावा. भगवानाला बी दुर्लभ असा मानव जीवन आहे आणि आपण या जीवनाला मटण खाण्यात, दारू पिण्यात अशा व्यवस्थेमध्ये आपण डुबवतो. कारण आता 2-2 इलेक्शन झाले आणि मी पाहत होती, कोणत्या चिमणी तल्यावर मटण, वृद्धांसाठी वेगळा तर कोणासाठी वेगळा. अरे राम राम, नुसत्या मटणासाठी तुम्ही आपला पूर्ण 5 वर्षाचा तुम्ही पूर्ण गमावून टाकल्या. आपले ओबीसी बिचारे उभे होते कारण त्यांच्याजवळ पैसा नव्हता का, ते काम करू शकत नव्हते, तुमच्यासोबत लढू शकत नव्हते, तुमच्यासोबत येत नव्हते का. तुम्ही जर त्यांना केंद्रात पाठवत्या, त्यांना तुम्ही आपल्या राष्ट्रामध्ये इथं पाठवत्या, तर ते तुमच्या सतत पाठीशी असते कारण ते आपले ओबीसी होते. आपला ओबीसीचाच माणूस ओबीसीला ओळखत नाही. एवढेसे थोडेसे आपले मारवाडी गुजराती असले तरी ते आमच्यावर राज करतात. आम्ही त्यांची चप्पल पुसतो आणि हा मला सगळं इतिहास माहित आहे, पण बोलून काही इथं हे नाही. पण एक दुःख होते कारण खोबरा गडेजीनं सांगितला म्हणून मी माझा बी एक मन दुखायला लागला की खरोखर आपण करतो का एवढ्या खाण्यापिण्यामध्ये आपला पूर्ण जीवन गमवतो आणि आपल्या माणसाला भुलून जातो. परंतु संत महात्माना जेव्हा तेली आणि कुणबी, आपण जात कुणब्याची म्हणतो, काही कुणबी नाही आहे, फक्त कर्मावरून आपल्याला जात मिळाली आहे. समजा बिचारा चंबार आहे, चंबाराने जर जुते बनवले नसते तर बामणान जुते घातले नसतं का. बामण जुते